श्रीरामपूर शहरामध्ये अवैधरित्या नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहात पकडून मोठी कारवाई केली आहे। तालुक्यातील खंडाळा येथील एका मेडिकलवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 15,000 रुपये किमतीच्या मेफरटर्मिन इंजेक्शनच्या 40 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। स्थानिक गुन्हे शाखेला खंडाळा परिसरामध्ये शिव मेडिकलमधून नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करत 21 वर्षीय पंकज चव्हाण नावाच्या औषध विक्रेत्याला ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी इंजेक्शनच्या बाटल्यांसह एकूण 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी पंकज चव्हाण याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके, विजय पवार, चंद्रकांत कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर, रमेश राजा अत्तार, पोलीस नाईक रिचार्ज गायकवाड आदींच्या पथकानं केली आहे। नशेचे इंजेक्शन विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागानं कठोर भूमिका घेतली आहे। अवैधरित्या शेड्युलेज किंवा इतर प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची दाट शक्यता आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे श्रीरामपूरमधील अवैध औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले। संविधान न्यूज, श्रीरामपूर।